मंडळी, नेहमी आपण थोरा मोठ्यांकडून ऐकत असतो की लग्न योग जुळून आला की लग्न होईल. पण लग्न योग म्हणजे नक्की काय हे माहीत आहे का? आपण फक्त म्हणतो की सारे नशिबाचे खेळ आहेत आणि योग यायला हवा. पण योग जुळून येतो म्हणजे नक्की काय होतं हे माहीत असणं सुद्धा तितकंच महत्वाचं. प्रत्येकाचा जन्म झाल्यानंतर राशी कुंडली काढण्यात येते. या कुंडलीनुसार अभ्यास करून लग्न योग अर्थात लग्न होण्याचे साधारण वय काय असू शकेल हे सांगता येतं. जन्म झाल्याच्या वेळी चंद्र ज्या राशीत असेल ती जन्मरास अथवा चंद्ररास असते. तर लग्न कुंडली म्हणजे जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर जी रास असते त्याला आपली लग्न रास असे म्हटले जाते. या सगळ्या गोष्टींचा एक अभ्यास असतो आणि त्यानुसारच लग्न योग पाहता येतो. कोणीही उठसूट कुंडली पाहून लग्नाचा योग सांगू शकत नाही. आपले लग्न कसे होईल, प्रेमविवाह असेल की ठरवून केलेले लग्न असेल, आपला जोडीदार कसा असेल, वैवाहिक सौख्य मिळेल की नाही, असे अनेक प्रश्न हे प्रत्येकाच्याच मनात असतात. याची उत्तरं तुम्हाला नक्कीच मिळू शकतात. मुलाच्या कुंडलीत चंद्र शुक्र आणि मुलीच्या कुंडलीत रवी शुक्र हे महत्वाचे ग्रह बघावे लागतात. शनी मंगळ आणि राहू हे 3 ग्रह विवाहाला विलंब करतात. त्याशिवाय विवाह सौख्यामध्ये सुद्धा बाधा आणतात. गुरु हा ग्रह नेहमीच शुभ मानण्यात येतो. कुंडलीत गुरु ग्रह कुठे आहे यावर वैवाहिक सौख्य अवलंबून असते. सप्तम स्थानामध्ये जी रास असते त्या राशीचा ग्रह हा विवाहाच्या बाबतीत अत्यंत महत्वाचा असतो. उदाहरणार्थ, जर सप्तम स्थानामध्ये कन्या ही रास असेल तर त्या राशीसाठी बुध हा ग्रह महत्वाचा ठरतो. विवाह योग अर्थात लग्न योग नक्की कसा बघावा, अर्थात तो कसा कळतो हा प्रश्न प्रत्येकालाच असतो. पण ज्योतिषशास्त्रात याचे काही आराखडे असतात. त्यानुसार लग्नयोग पाहिला जातो. महिलांच्या कुंडलीत रवी गुरु एकत्र असतील, रवी हा गुरुपासून 5व्या किंवा 7व्या स्थानात असेल तर विवाह योग होतो. तसंच शनी मंगळ राहू यापैकी कोणत्याही ग्रहाचा दोष पत्रिकेत नसेल तर लग्न योग लवकरच म्हणजे योग्य वयात जुळून येतो. पुरुषाच्या कुंडलीत चंद्र आणि गुरु एकत्र असतील आणि चंद्र गुरुपासून 5 अथवा 7व्या स्थानात असेल तर लग्न योग जुळून येतो. लवकर अथवा उशिरा विवाह होण्याचे योग हे देश, काळ, जाती आणि समाजानुसार बदलू शकतात. पण हा योग असतो. त्या कालावधीत तुम्ही लग्न करू शकता. गोचरीचा गुरु जेव्हा प्रथम, तृतीय आणि सप्तम अथवा एकादश स्थानामध्ये असतो त्यावेळी लग्न योग जुळून येतो. त्याच वेळी चंद्र, रवी, शुक्र यांचा गुरुशी शुभयोग होत असतो. अशी परिस्थिती असेल तेव्हा लग्न योग जुळून येण्याची दाट शक्यता असते. तेव्हा मंडळी, तुम्हाला तुमचाही लग्न योग कधी आहे हे माहीत करून घेण्याची इच्छा असेल तर तज्ज्ञांचं मत नक्की घ्यावं. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.